मैं क्या कहूँ कि क्या क्या, मैं क्या कहूँ कि क्या क्या देखा है यरूशलेम में। मैं क्या कहूँ कि क्या क्या, मैं क्या कहूँ कि क्या क्या देखा है यरूशलेम में। सौदा खुदा का होता, सौदा खुदा का होता देखा है यरूशलेम में। मैं क्या कांटों का ताज उसके सर पर पहना दिया, उन पापियों ने उसका मजाक बना दिया। कांटों का ताज उसके सर पर पहना दिया, उन पापियों ने उसका मजाक बना दिया। सब शक्तियों को सहता, सब शक्तियों को सहता देखा है यरूशलेम में। मैं क्या कहूँ कि क्या क्या, मैं क्या कहूँ कि क्या क्या देखा है यरूशलेम में। सौदा खुदा का होता, सौदा खुदा का होता देखा है यरूशलेम में। मैं क्या मसलूब करके उसको अकबर में उतारा, लेता हुआ कब्र में खालिक वो हमारा। मसलूब करके उसको अकबर में उतारा, लेता हुआ कब्र में खालिक वो हमारा। पहरा बिठा दिया है, पहरा बिठा दिया है देखा है यरूशलेम में। मैं क्या कहूँ कि क्या क्या, मैं क्या कहूँ कि क्या क्या देखा है यरूशलेम में। मैं क्या कहूँ कि क्या क्या, मैं क्या कहूँ कि क्या क्या देखा है यरूशलेम पे। सौदा खुदा का होता, सौदा
शरण तेरे है क्या। प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो, आभार मानतो देव बाप्पा, की तू आमच्यावर प्रीती केलीस। या दिवसात तुझ्या पवित्र नावामध्ये आम्हाला तू चालवितोस। अनेक आशीर्वाद तू आम्हाला लाभू दिलेस। आम्ही तुझे उपकार मानतो। हे परमेश्वरा, तुझ्या कृपेत प्रत्येकाला तू चालव। हे प्रभू, आज तुझ्या उपस्थितीत प्रत्येकाचा तू सांभाळ कर। प्रत्येकाला विपुल अशी कृपा आणि विपुल असा आशीर्वाद दे। तुझ्या वचनात चालण्यासाठी प्रत्येकाचा तू सांभाळ कर। आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल पित्या। आज या मंदिरात आलेल्या प्रत्येकाचं सहाय्य कर। ज्यांना येता आलं नाही त्यांनाही तुझा आशीर्वाद दे। हे परमेश्वरा, तुझ्या ह्या उपस्थितीत प्रत्येकाला तू चालव। प्रभू, तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहेस। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन। आपण बसूया। प्रियांनो, जीवनामध्ये आम्ही परमेश्वराकडे पाहत असाल, आम्ही आमचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं आहे आणि आम्ही परमेश्वराकडे आपली दृष्टी लावावी, परमेश्वराकडे आपण पाहत असावं। प्रियांनो, परमेश्वर प्रत्येक स्थितीत आम्हाला धैर्य देतो। खचले असताना तोच आम्हाला उभं करतो। ज्यावेळेस आम्ही संकटात असतो त्यावेळेस परमेश्वरच आमच्यासाठी धावून येतो। प्रियांनो, आमचं आणि देवाचं नातं एकदम कसं पक्क झालं आहे, घट्ट झालं, मजबूत आहे। प्रियांनो, आम्ही आपली दृष्टी परमेश्वराकडे लावावी। आमचा परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे। अंधारात असलेल्यांना प्रकाशात आणणारा परमेश्वर आहे। चहू बाजूनी ज्या वेळेस आपल्या जीवनात अडचणी आल्या, प्रियांनो, तुम्ही कोणत्या व्यक्तीकडे जाऊन मदत मागणार आणि तो व्यक्ती देखील केवढी मदत देणार आम्हाला? पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो, प्रियांनो, प्रभू आमच्यासाठी आशीर्वादाची वृष्टी देतो, कृपेची वृष्टी करतो।
प्रियांनो, आम्ही आमचं जीवन मनुष्याकडे पाहून जगायचं नाही. आम्ही आमचं जीवन परमेश्वराकडे पाहून जगायचं. प्रियांनो, तो परमेश्वर आमचं सांत्वन करतो. परमेश्वर आम्हाला धैर्य देतो. दुःखामध्येही तो आम्हाला आनंदित करतो. आमचे सर्व मार्ग बंद झालेले असतानाही परमेश्वर आमच्यासाठी मार्ग उघडतो. प्रियांनो, जीवनामध्ये त्याच्या सेवकांना अनुभव आला. दाविदाने आपल्या जीवनामध्ये याचा अनुभव घेतला. संदेष्टांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतला. आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वरावर अवलंबून असलं पाहिजे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर अवलंबून असतो, सर्व गोष्टी, सर्व स्थिती तो आमचा सांभाळ करतो. म्हणून आम्ही त्याच्यावर अवलंबून असावं, त्याच्याकडे पाहत असावं. आपण आपली दृष्टी परमेश्वराकडे केंद्रित करा. जीवनामध्ये चढ उतारीचे प्रसंग येतात, त्यावेळेस खचायचं नाही, घाबरायचं नाही. स्वर्गामध्ये आमचा परमेश्वर जो आमच्यावर प्रेम करतो, ज्याने आमच्यावर प्रेम केले आणि आम्हाला पापातून सोडवण्यासाठी त्याचा पुत्र या जगात आला. प्रियांनो, त्याने त्याचा पुत्र आमच्यासाठी पाठवला. म्हणून आम्ही परमेश्वराकडे पाहत असायचं. प्रियांनो, यशायाचा 55वा अध्याय आणि वचन 6 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. प्रियांनो, आम्हाला परमेश्वराला शोधायचं आहे. आम्हाला परमेश्वराच्या वचनात स्वतःला ठेवायचं आहे. आम्हाला त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. आम्हाला त्याच्या बरोबर राहायचं. ह्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, त्यावर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. त्याचा धावा करा, त्याची प्रार्थना करा. तुम्ही त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे. तो परमेश्वर ज्याने तुम्हाला अंधारातून काढून अद्भुत प्रकाशात आणला आहे, तो परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो आहे. प्रियांनो, परमेश्वरावर तुम्ही प्रेम करावं आणि परमेश्वराच्या आज्ञेमध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञेमध्ये स्वतःला ठेवतो, परमेश्वर आमचा सांभाळ करतो. परमेश्वर आम्हाला राखतो. त्याच्या वचनाचं कुंपण तो आमच्या भोवती देतो. आणि मग आम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. प्रियांनो, काळजीमुळे शरीर खचतं. काळजी करायची नाही.
त्या परमेश्वराकडं आम्ही आपलं लक्ष लावायचं. आणि देवाचं वचन इथं म्हणतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करी. प्रियांनो, क्षमा करी. प्रियांनो, आज प्रभू आम्हाला क्षमा करण्यास सांग. पेत्र येशू ख्रिस्ताकडे आला आणि म्हणाला, माझ्या भावाने कितीदा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. 7 वेळेस ना प्रभू? प्रभू म्हणाला 7च्या 70 वेळेस. 7च्या 70 वेळे क्षमा करावी. प्रियांनो, आमचं अंतःकरण क्षमाशील असलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही इतरांना क्षमा करतो, ह्या गोष्टीच्या द्वारे देव बाप्पाचे गौरव होतात. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचलं की दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करी. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करी. कारण परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव, माझे मार्ग तुमचे मार्ग नव, असे परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे. आणि परत आपण वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चाला. परमेश्वराचे विचार आमच्यासाठी पुष्कळ आहे. आईचे आणि पप्पांचे विचार किती असतात आपल्या लेकरांसाठी, की माझे लेकर खूप शिकावे, माझे लेकर खूप पुढे जावेत, असं प्रत्येक आई बापाला वाटतं. तसंच परमेश्वराला वाटतं की आमची उन्नती व्हावी, आमची उन्नती व्हावी, आम्हाला त्याच्यापासून आशीर्वाद प्राप्त व्हावे. आणि प्रियांनो, आम्ही त्या आशीर्वादात वाढावं, अशी परमेश्वराची आमच्याबद्दल योजना आहे. त्या आशीर्वादात वाढावा. प्रियांनो, म्हणूनच देवाच्या वचनात, देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे, असे परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, परमेश्वर त्याच्या मार्गाने आम्हाला चालवतो आहे. आम्ही आनंदित होऊया. मार्गामध्ये काही संकट आले, अडचणी आल्या, आपण नाही घाबरायचं. परमेश्वराच्या मार्गाने आम्ही चालत आहोत. तो आम्हाला सांभाळतो आहे, चालवतो आहे. प्रियांनो, आम्ही चालायचं. आणि 9व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. किती सुंदर आहे. आकाश पृथ्वीहून उंच आहे. तुम्ही प्रभूसाठी जे केलं आहे, प्रभूची योजना आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. प्रभूच्या कार्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेतलं आहे.
प्रभूच्या मंदिरासाठी तुम्ही स्वतःला दिलं आहे. प्रभूच्या कार्यात तुम्ही स्वतःला दिलं आहे. आणि प्रभू म्हणाला की आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. किती सुंदर वचन आहे प्रियांनो. आज पहा, तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत असाल त्याचं उत्तर परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आज देत आहे. तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवावा प्रियांनो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. प्रियांनो, किती मोठं वचन हे आहे. किती मोठे आशीर्वाद देवाने आमच्या जीवनात दिले आहेत. त्याचा आम्ही विचार करावा आणि त्याच्या वचनामध्ये सदैव चालत राहावं. देवाच्या मार्गाने ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस निर्भीड राहायचं. काय भीती नाही. प्रभू आहे आपल्यासोबत. मग कुठेही जाऊ आपण, प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि निर्गम 34 वचन 15, तू सावध राहा. परमेश्वर मोशेला म्हणाला तू सावध राहा. परमेश्वर 10 आज्ञा देतोय मोशेला. आणि मोशे किती दिवस होता परमेश्वरा बरोबर त्या डोंगरावर? 40 दिवस 40 रात्र. मोशे झोपला नाही. मोशेला झोप सुद्धा आली नाही. देवाच्या सोबत राहत असताना भूक सुद्धा लागली नाही. प्रियांनो, या वचनाच्या शेवटी जर आपण पाहिलं ह्या अध्यायामध्ये 34व्या अध्यायामध्ये 40 दिवस 40 रात्र त्याला लागले. त्या डोंगरावर प्रभू सोबत होता मोशे. मोशेला भूक लागली नाही, तहान लागली नाही, त्याला झोप सुद्धा आली नाही. प्रियांनो, मोशेला परमेश्वर म्हणाला की सावध आहेस, तू सावध राहा. 17वं वचन, तू आपल्यासाठी होतीव देव करू नको. कडक इशारा. कामाच्या ठिकाणात झोपायचं नाही. देवाची प्रार्थना करायची. प्रभू बरोबर असायचं आपण. काही होऊ शकते जगामध्ये. परमेश्वराला तुम्ही जर आपला मेंढपाळ मानता तर प्रभूची प्रार्थना केली पाहिजे. प्रभूच्या वचनात स्वतःला ठेवलं पाहिजे. सावध असलं पाहिजे. जिथं काम करतो आपण तिथं देवाची उपस्थिती केली पाहिजे. आपण फर्स्ट वर्क इज द प्रेयर. कामाची सुरुवात करत असताना जे काही करायचं आपल्याला पहिले म्हणजे प्रार्थना. आणि मग कामाची सुरुवात देवाची उपस्थिती तिथं असते. प्रभू सांभाळतो आपल्याला. आमेन. मी गाडी चालवायच्या आधी प्रार्थना तसं नाही बसत. बिलकुल. कोणत्याही कामाला सुरुवात करताना मी प्रार्थना करतो. आपणही प्रार्थना करा. बाळकीनबाई स्वयंपाकाला सुरुवात करताना प्रार्थना करतात. प्रियांनो, 21व्या वचनामध्ये निर्गम 34 21वं वचन घेऊया. सगळे वचन आपण वाचणार नाही. 6 दिवस तू आपले कामकाज कर. 6 दिवस तू आपले काय कर? कामकाज कर. व 7व्या दिवशी काय घे? विसावा घे. 7व्या दिवशी विसावा घ्या. नांगरणीच्या दिवसात व कापणीच्या हंगामातही विसावा घे. कापणीच्या हंगामातही विसावा घे.
हंगाम असतो कापणीचा, त्याच्यामध्येही तू काय कर, विसावा घे. 6 दिवस काम कर. सातव्या दिवशी एन्जॉय कर म्हणत आहे कधी. 7व्या दिवशी काय कर, विसावा घे. प्रियांनो, विसावा घे आणि प्रभूच्या मंदिरात ये. लूक 8वा अध्याय वचन 16. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवीत नाही, किंवा पलंगाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. पुन्हा वाचू आपण. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही. प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही, आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. प्रभू पुढे कोणतीच गोष्ट गुप्त नाही. प्रभूला आपलं जीवन माहिती. आमचं जीवन त्याला माहिती आहे. 18व्या वचनामध्ये येशू म्हणाला, म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. तुम्ही कसं काय ऐकता? तुम्ही काय ऐकता? तुम्ही देवाचं वचन ऐकता तर प्रभू मध्ये चाला. प्रभूने इतरांना क्षमा केली, तुम्हीही इतरांना क्षमा करा. तुम्ही काय ऐकलं? तुम्ही इतरांना क्षमा करा. सर्वांवर प्रेम करा, त्याच्या प्रीतीत राहा. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्या जवळ आहे त्याला दिलं जाईल. काय आहे तुमच्या जवळ? तुमच्या जवळ देवाचं वचन असावं. ज्याच्या जवळ आहे त्याला दिलं जाईल, आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. वचनात चाला, विश्वासामध्ये राहा, अधिक वाढा विश्वासामध्ये. खूप वाढा, खूप वाढा विश्वासामध्ये. विश्वासात वाढायचं आपल्याला, खूप वाढायचं, खूप खूप खूप. मग आपल्या जवळ देवाचं वचन आहे. प्रभू म्हणतो, तुझा देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
प्रियांनो, आज या वचनामध्ये प्रभू म्हणाला, ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल, ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. काढून घेतले जाईल प्रियांनो. मग आपण काय करायचं? पुष्कळ लोकांना वाटतं आम्ही देवावर उपकार करतो कारण चर्च मध्ये कधीतरी येतो. नाही प्रिया, हे वचन समजून घ्या. सर्व आशीर्वाद काढून घेईल प्रभू. सर्व आशीर्वाद ज्याला आहे त्याला अजून आशीर्वाद देणार. आमेन. कारण तो त्याच्या मार्गाप्रमाणे चालतो. कारण तो त्याच्या मार्गाप्रमाणे चालतो, त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या वचनात स्वतःला ठेवतो. मग त्याला अजून देणार प्रभू. शाबास. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन आज आपल्याशी बोलत आहे. देवाचं वचन म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. काढून घेतले. म्हणून पुष्कळ लोकांना देवाच्या प्रार्थनेची आठवण येते. देवाने आशीर्वाद दिले तेही त्यांना कळत नाही की देवाने मला आशीर्वाद दिले, आणि त्याचं श्रेय दुसऱ्यांना देत बसतात. म्हणजे विश्वासणारे लोक आहेत ते देवाचं श्रेय देवालाच देतात की प्रभू या सर्व गोष्टी तुझ्यापासून मला प्राप्त झाल्या, आणि ते चर्च सोडून देतात. कामाचाच भाग आहे हा चर्चला येणे. देवाचं काम कोण करणार? तुमच्यावर अभिषेक केला, पवित्र आत्मा दिला तुम्हाला त्याने. त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. ज्यांनी ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. खोट्या शिक्षणाकडे जाऊ नका प्रियांनो. लोक म्हणतील की मला पवित्र आत्मा आहे, तुम्हाला नाहीये का? आपल्याला नाहीये का? बाकीच्या सगळ्यांना आहे. घाबरून जायचं नाही. काही पण खोटे शिक्षक आहेत, मला पवित्र आत्मा आहे, आपल्याला नाहीये का? बाकीच्यांना. ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला त्या सर्वांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. ख्रिस्ताचे लोक आहेत. पवित्र आत्मा प्राप्त होऊन ते ख्रिस्ताच्या शिक्षणात त्यांनी स्वतःला ठेवलं नाही. पवित्र आत्मा हा पवित्र आहे, तो निघून जातो. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी जर जीवनामध्ये आहेत तर देवाचा पवित्र आत्मा थांबणार नाही, निघून जातो. म्हणून देवानं पवित्र आत्मा आमच्यामध्ये ठेवला. तुम्ही स्तुती करा, प्रार्थना करा. तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. ही प्रार्थना तुम्ही कुणाला करता? पवित्र आत्मा तुम्हाला शब्द सुचवतो म्हणून तुम्ही प्रार्थना करता. मग देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. प्रार्थनेमध्ये स्वतःला वाढवा प्रियांनो. म्हणून इथं सांगितलेलं आहे ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आज विश्वासणारे लोक कुठे आहेत जो तो आपलं काम सांगत? रोमकरास पत्र्याचा 6वा अध्याय वचन 23. कारण पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचे वेतन मरण आहे,
पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. सर्व काळचं जीवन आहे प्रियांनो, सर्व काळचं जीवन. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला, लोकांना सांग त्यांनी आता माझ्या विधी पाळाव्यात. मिस्र देशामध्ये ते गुलाम होते, त्यांना तू सोडवलं. आता तू त्यांनी माझे मार्ग पाळावेत, माझे विधी पाळावेत. त्याचबरोबर मोशेला परमेश्वर म्हणाला, अनुवादाचा 7वा अध्याय आणि वचन 26, कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नको. अनुवाद 7वा अध्याय वचन 26, कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नको. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशेवा, शास्त्रे, रूथ. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद. मोशेचे पुस्तक आहे ते कोणते कोणते? उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद. त्याच्यानंतर कोणतीही अमंगळ वस्तू, अनुवाद 7 वचन 26, आपल्या घरी आणू नको. आणशील तर तूही तिच्या प्रमाणे नाशास पात्र ठरशील. तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अवहेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण घ्यायच्या नाही. देवाला जे अमंगळ ठरवलं, इतर गोष्टी, अमंगळ वस्तू, व्यसन, अमंगळ वस्तू आपल्या सोबत आणायचा नाही. आपल्या जवळ ठेवायचं सुद्धा नाही. म्हणून प्रभू म्हणाला की त्या गोष्टी आणायच्या नाही. अंडरलाईन करून घ्या. पहा, प्रभू आज तुमचं मार्गदर्शन करतो आहे. याच्यावर मनन करा. ह्या आठवड्यात पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून देईल. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रकटीकरण याचा 21वा अध्याय वचन 3, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करील. पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. आमेन. ते कुणाचे लोक होतील? त्याचे, देवाचे. तुमच्या जवळ परमेश्वराचा मंडप आहे. तुम्ही देवाचे झाला आहात, देवाचे झाला आहात. म्हणून कोणत्याही अमंगळ वस्तूंना हात लावू नका. You are the respected people in God. देवानं तुम्हाला बोलावलं आणि तुम्हाला त्याने अद्भुत प्रकाशात आणलं. तुम्ही त्याचे लोक झाला आहात. म्हणून प्रभू बरोबर चालत राहा. त्याच्या कृपेत स्वतःला ठेवा. त्याच्या वचनात स्वतःला ठेवा प्रियांनो. आणि आज या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. आपण प्रार्थना. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी आम्ही स्तुती करतो.
आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास, आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तुझ्या ह्या वचनाचं कुंपण प्रत्येकाभोवती सदैव राहू दे. शांतीच्या तुझ्या मार्गात प्रत्येकाला तू राख. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात चालव. प्रभू, आम्ही तुझ्या वचनात स्वतःला ठेवावं. प्रभू, ज्यांनी आज हे वचन ऐकलं, प्रार्थनेत सहभागी झाले, त्या सर्वांना तुझे आशीर्वाद दे. हा आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर, शांतीचा आणि आनंदाचा कर. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना आरोग्य लाभू दे. जे दुःखात आहेत त्यांचं तू सांत्वन कर. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, जे विद्यार्थी परीक्षा लिहित आहेत त्या सर्वांना बुद्धी आणि ज्ञान. हे परमेश्वरा, आज या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकते. आमेन.